नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. न घर ठेवलं न जमीन, एका शेतकऱ्याने मंदिराच्या चरणी वाहिली 10 कोटींची संपत्ती. आजच्या युगात पैशासाठी रक्ताची नाती तुटताना दिसतात, पण राजस्थानच्या डुंगरपूरमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. राजस्थानमधील एका शेतकऱ्याने ना स्वतःचं घर ठेवलं ना शेतीची जमीन. आपल्या आयुष्यातील तब्बल 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती देवाच्या चरणी अर्पण केली. सावरिया सेटवर भगवान श्रीकृष्ण असलेल्या अथांग श्रद्धेपोटी त्यांनी हे पाऊल उचललं. विशेष म्हणजे ही संपत्ती दान करण्यासाठी त्यांना तब्बल 10 वर्ष लढावा लागला. लढावे लागले. सरकारी कचेऱ्यांच्या 100हून अधिक फेऱ्या माराव्या लागल्या. स्वतः शेतकरी असूनही 10 वर्षाचा संघर्ष करून भक्तीचं हे वचन पूर्ण करणाऱ्या या शेतकऱ्याची कथा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अंगावर धोती आणि कुर्ता घालणारे अमरजी यांनी आपले आई वडील गमावल्यानंतर अगदी साधे आयुष्य स्वीकारले. 2016 मध्ये त्यांनी आपली सगळी जमीन आणि घर भगवान सावरिया सेठ यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यांची मालमत्ता सुमारे 10 कोटी रुपये इतकी होती. मात्र जेवढा मोठा संकल्प होता तितकाच तो पूर्ण करणं अमरजी यांच्यासाठी कठीण झालं होतं. जमिनीवरील कर्ज, लांबलचक प्रशासकीय प्रक्रिया यामुळे दानाची प्रक्रिया अनेक वर्ष रखडली होती. दानाची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी चित्तोडगडला 100हून अधिक फेऱ्या माराव्या लागल्या.